हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. दाताच्या दुखण्यामुळे चेहरा सुजलेला आहे माझा. पूर्ण रात्री झोपल्यानंतर दात दुखायला चालू होतं. आणि आज आहे शनिवार, मस्त असा स्वराचा फुल डे स्कूल आहे. आदिरा स्कूलवरून जाऊन आली आणि मी बरोबर आदिरा स्कूलवरून आल्यानंतर दाताचे 1 वाजता येते म्हणून सांगितलं होतं कॉल करून तिथे. तर ही बघू शकता, ही आता झोपून उठली. दाताच्या डेंटल क्लिनिकमध्ये जायचं म्हटल्यानंतर जाऊन झोपली. इतकी घाबरते, डॉक्टरना इतकी घाबरते की तिनं मलाही जाऊ दिलं नाही. मी म्हटलं घेऊन जाते तुला, तिथं जाऊन मोबाईल देते मी. तर नाही, मी कुणाच तरी घरी बसते. आता मला तिथे किती वेळ लागणार आहे हे काय मला माहित नाही. आणि स्वरा पण आता स्वराची स्कूल सुटणार 2:30 वाजता. त्यानंतर आज अजून माझा प्लॅन सगळा, म्हणजे हे मला दुखणं अजून सोमवारपर्यंत, आता उद्या रविवार, उद्या सगळे दवाखाने बंद असतात. सोमवारपर्यंत आता मला हे सहन करावं लागणार आहे. तर सोमवारी पण बघू. हिचं स्कूलचं टायमिंग लगेच 11:15 वाजता येते ही. त्यानंतर आता हिला कुठे काय करायचं, कसं ऍडजस्ट, मला काय समजेना झाले. कारण ही दवाखान्याला तर काय नाहीच म्हणायला लागली, एवढी घाबरते. हिला म्हटले वरती डॉक्टर असतात, खाली तिथं खाली एक सिस्टर असतात, त्यांच्याजवळ थांब, तुला मोबाईल देते. तर अजिबात नाही. त्यामुळे अजून माझा आजचा प्लॅन, शनिवारी मी अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा माझा प्लॅन कॅन्सल झालेला आहे अदूमुळं. त्यामुळं चेहऱ्याला सूज आहे, म्हणजे हे सारखं दुखत राहतं. इथं बरोबर आहे तो दात. थोड्या वेळाने, म्हणजे अगदी झोपाच्या वेळेलाच त्यात कळा घायला चालू होतं त्याच्यामध्ये. त्यामुळं आता सहन करावं लागणार आहे. ते दुखल्यामुळे सगळी बाजू अशी दुखत आहे. तर चला, फोनचा अँगल जरा चेंज केला. तर चला, शनिवार आहे. तर स्वराला तर 2:30 वाजता जाते, 2 वाजलेले आहेत. अजून आता हिला आल्यानंतर मी आंघोळ घालते स्कूलवरून. पण हे तर ते हॉस्पिटलचं नाव हिच्या समोरच मी कॉल केला. हिनं ऐकलं ते, हिनं सगळा प्लॅनच चेंज करून ठेवला. त्यामुळे तिला अजून आंघोळ घालायचे राहिलेले. मी आज हेअर वॉश केलेला आहे, मस्त असा हेअर वॉश. आणि माझा जो मी टोनरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता ना, त्याला छान व्ह्यूज येत आहेत. म्हणजे ते खूप इफेक्टिव्ह आहे, बघू शकता. हे आज हेअर वॉश केलेला आहे मी, छान असा. आणि ज्या दिवशी मी हेअर वॉश करते त्या दिवशी माझे केस असे, केसांच्यावरती काही शाईन दिसत नाही किंवा असे कसे वेगळेच दिसतात. पण दुसऱ्या दिवशी इतके छान होतात ना केस, खूपच छान होतात, 1 नंबर केस होतात. त्यामुळे आता उद्या संडे आहे, उद्या कुठेतरी जायचा प्लॅन झाला तर म्हटलं आजच मस्त वॉश करून घेऊया आपण. त्यामुळं आणखी लेंथ पण बघू शकताय तुम्ही नक्की टोनर दाखवलेलं आहे मी, मेथीदाणा आणि रोजमेरीचं. नक्की ट्राय करा, मला खूप छान त्याचा रिझल्ट आलेला आहे. केस सॉफ्ट मऊ होतात. आज पण वॉश केलं किती सॉफ्ट झालेले आहेत. आणि केसांचा हेअरफॉल पण थांबलेला आहे माझा. चला, तर 2 मिनिटात केस बांधून घेते मी. इथे ना फ्लिक्स काढल्या होत्या मी, फ्लिक्स अशा पुढे, पण तिथं वाढलेले आहेत. त्यामुळे हे पूर्ण आतमध्ये जातात, अशा फ्लिक्स बाहेर येत नाहीत. त्यामुळे मस्त अशा फ्लिक्स करून घ्यायचे. आता हेअर कट काय मी करणार नाहीये, आता थोडे वाढवायचे म्हणते. तर बघू, त्या टोनरचा तुम्हाला रिझल्ट मला दाखवायचा आहे अजून. त्यामुळे केस वाढवणार आहे. आणि पुढे फक्त अशा फ्लिक्स काढून घेते. आणि थोडी आता मेहंदी लावावी लागणार आहे. थोडे केस दिसायला लागलेले आहेत. मेहंदी लावून परत त्याच्यावर इंडिगोचा पॅक लावायचा. बरेच दिवस गेला मला. तुम्ही वटपौर्णिमेच्या वेळेला लावला होता, त्यामुळे बरेच दिवस. इतर वेळेला आपण बाकीचे कलर लावतो ना, ते राहत नाहीत, पण हा बरेच दिवस राहिला. आता फक्त ब्राऊन लाईट ब्राऊन दिसायला लागलेत, पूर्ण व्हाईट पण दिसत नाहीत. त्यामुळे तर बघते, सोमवारी परत मेहंदी अप्लाय करणार आणि त्याच्यानंतर मग इंडिगो, ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन मी. तर केस असे आपले छान सिल्की शायनी मस्त मऊ केस असतील ना, तर आपल्याला पण खूपच छान वाटतं. सारखं त्या केसांच्या मध्ये हात फिरवासा वाटतो, सारखं काय ना काहीतरी केसांना करावंसं वाटतं. चला, केस वरती बांधले. स्ट्रोल घेतलेला आहे नवीन, म्हटलं घेऊया, छान लुक छान येतो या स्ट्रोलने. तर म्हटलं घेऊ असा स्ट्रोल. फक्त ह्याची प्राइस किती असेल, 80 रुपये. फक्त 80 रुपयाचा स्ट्रोल आपण लुक किती छान देतो बघा. गाऊन वरती, अशा ह्या क्रॉप कॉर्डसेट वरती, जीन्स टॉप वरती पण खूप छान लुक देतो. तर असा घेतलेला आहे छोटासा स्ट्रोल, फक्त 80 रुपये प्राइस आहे. एक मिशोचं पार्सल दाखवायचं आहे. माझं मिशोचं पार्सल आलेलं आहे, तेही तुमच्याबरोबर शेअर करते. बऱ्याच दिवसांनी मी पार्सल मागवलेलं आहे. अजून एक बेबी क्रीम मागवली होती, खूप छान त्याचे रिझल्ट वगैरे त्याची सर्च करून. कारण मला असं कुठे बाहेर जाताना थोडाफार मेकअप करायला आवडतं, कुठे शॉपिंगला जाताना, बाहेर जाताना. तर ऑर्डर कॅन्सल झाली, परत मला त्याचे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळं
आता बघते परत ऑर्डर करते ते आल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन मी. बीबी क्रीम आपण डेली वेअरसाठी कुठे ऑफिस कॉलेजला जाणार असेल तर आपण वापरू शकतो. ही मी बरेच दिवस वापरली. ही बेबी क्रीम बघू शकताय, ग्लॅमची होती, भरपूर 150 रुपयाची होती. मी बाहेर वगैरे चालले शॉपिंगला म्हणा कुठेही चालले बाहेर तर ही पटकन मी लावत होते. यानं माझ्या चेहऱ्याला छान असा मस्त लुक येत होता. तर ही संपलेली आहे त्यामुळे ती मागवली होती पण ती ऑर्डर काय कॅन्सल झाली मला माहित नाही. हे छान असेल, हे काय आहे हे शेअर करते. आणखीन ते नक्की तुम्ही टोनर वापरा म्हणून आजही तुम्हाला सांगायला लागले मी. तर चला, हेअर ग्रोथ तुम्हाला माझी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच अजून किती हेअर ग्रोथ होणार आहे. त्यामुळे मी हेअर खालचे कट करणार नाही, फक्त इथे छान अशा फ्लिक्स अशा दरवेळेला मी एवढ्या इथपर्यंत अशा काढून घेते. आता ह्याला थोड्या शॉर्टच करणार आहे, अशा एवढी लेंथ अशी करायची म्हणते. लुक काय, कारण हा लुक खूपच मला ओल्ड वाटायला लागलाय सारखं पाठीमागं बांधून. त्यामुळे बघू, पार्लरला गेलं तर मी एकदमच सगळं करायला जाते, वॅक्सिंग क्लीनअप सगळं एकदमच, सारखं सारखं जात नाही मी. त्यामुळे थोडं थांबलेली आहे मी. आयब्रो थोड्या वाढायचे, म्हणजे वाढल्यानंतरच जाणार आहे मी. आषाढीच्या वेळेला बघू, आषाढीच्या आधी जाईन पार्लरला मी, तेव्हा काहीतरी आपण मस्त तयार पण होतो आषाढीच्या वेळेला, तेव्हा जाईन. तर चला, आज आता मिस्टर माझे येतील संध्याकाळी, त्यांचं ऑफिसला काम आहे त्यामुळे आज पण त्यांना शनिवारी सुट्टी नाही आहे. संडे स्पेशल व्लॉग काय करता येतो का बघूया. जाणार आहे 3 ठिकाणी जायचा प्लॅन आहे. 3 ठिकाणी मी प्लॅनिंग करून ठेवते, ते यायच्या आधी मी इकडे प्लॅनिंग माझं तयार असतं. त्यातली किती ठिकाणं होतात बघूया. आणि ज्या ठिकाणी जाणार आहे ते सोमवारी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसेलच. संडे स्पेशल असतो ना आपला ब्लॉग, त्यामुळे चला 3 ठिकाणी मी इथं मनामध्ये माझ्या ठेवलेले, त्यांना अजून सांगितलेले नाही आहेत. आल्यानंतर सगळं डिस्कशन करून वगैरे आमचं ठरतं. तर 3 मधल्या तर माझी किती कव्हर होतात बघू. तिन्ही पण खूप महत्वाचे आहेत. 3 ठिकाणी जाणं खूप महत्वाचं आहे. तर चला, त्यानंतर इकडे आता आदूचं आवरायचं आहे, चपाती बनवायची, स्वराला आणायची, स्वराला स्कूलमधून क्लासमध्ये सोडायची. आणि मग तुम्हाला हे छान असं माझं पार्सल शेअर करते की नक्की ते टोनर अप्लाय करा. ज्यांना खूप हेअरफॉलचा त्रास आहे, ज्यांना केस वाढवायचे आहेत, तर मी कधी आजपर्यंत वाढवले नाहीत केस. मी कायम सगळे हेअरकट ट्राय केलेले आहेत. फक्त आता मला मी केस वाढवल्यानंतर कशी दिसते हे बघायचं आहे. म्हणजे आजपर्यंत मी कधीच केस वाढवले नाही. अगदी शाळेला असल्यापासून कॉलेज वगैरे झालं, सगळं झालं, ह्या लेंथच्या खाली मी कधीच केस केलेले नाहीये, एवढ्या लेंथच्या. तर ह्याच्या मला ही लेंथ वाढवायची आहे, म्हणजे हेअर मोठे असल्यानंतर मी कशी दिसते हे बघायचं आहे मला. सो चला, मी ही चॅलेंज स्वीकारलेलं आहे, रोजमेरी आणि मेथीदानाचं. तर तुम्हीही छान असं ते बघा करून ट्राय. पण आता कसं पावसाळ्याचे थोडे दिवस आहेत, ज्यांना सर्दीचा वगैरे त्रास होतो ना ते त्यांना सहन होणार नाही. थंडी वाजते ना, आणि वातावरण बघितलं ना तुम्ही कसं चेंज होते, ऊन पाऊस. त्यामुळे थोडंसं मला वाटतं तुम्ही ज्यांना सर्दी जास्त आजारे वगैरे पडतात त्यांनी तर ते काय वापरू नये, कारण ते फ्रीजला स्टोअर करावं लागतं. त्यामुळे तुम्ही नंतर जरी ट्राय केलं तरी चालेल. नाहीतर मग ते ऑप्शन ज्यांना तेलाचा पण तो ऑप्शन आपण करू शकतो. तेल खोबरेलचं घेऊन त्याच्यामध्ये मेथीदाणा, रोजमेरी आणि थोडंसं कलोंजी असतात कांद्याचं बी, हेही टाकून तुम्ही गरम करून मस्त एका बॉटलमध्ये स्टोअर करून त्याचंही तेल लावू शकताय. ज्यांना हे टोनरचा वगैरे म्हणजे सर्दीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सांगते. आता खूपच वेळ नाही आहे माझ्याकडे, स्वराला घेऊन त्याने आवरते पटकन. इकडे आता वॉश केलेले कपडे आणून ठेवलेले आहेत, कपड्यांचं मशीन लावलेलं आहे आणि घरातलं माझं सगळं आवडलेलं आहे. बघू शकता इकडे बघू शकता, हे काय रात्रीच माझं क्लीनिंग असतं सगळं. आता फक्त इकडे चपातीला तवा ठेवलेला आहे, पण इकडे बघू शकता फक्त हे सगळं दाखवायला पण पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला विश्वास पण बसायला पाहिजे मी घरातली कामं करते की नाही. त्यामुळं असं सगळं माझं हे तिथल्याचं व्यवस्थित असतं सगळं, काही कुठं हे नाही. फरशी मी 2 दिवसातून एकदा पुसते, दररोज पुसत नाही. हे असं वातावरण चेंज, हे असे टॉवेल वगैरे झोपाळ्यावरती टाकावे लागत आहे. वातावरण चेंजच होत आहे. घड्याळामध्ये किती झालेले आहेत, एवढ्यात मला चपात्या बनवायचे आणि आदूला आंघोळ घालायचे. तर चला, स्वराची स्कूल सुटते 2:30. मी तिला 2:40 आणत जाते, कारण स्कूलजवळ खूप सारं ट्रॅफिक होतं भरपूर 40ला. त्यामध्ये आता ह्या चपात्या करून घेते. सकाळचं पीठ हे आहे माझ्याने आधी पुरतं. आणि आज भाजी आहे भेंडीची भाजी आहे. आणि उद्या नाश्त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे. बघू शकता आपल्याला किती विचार करावा लागतो. तर मस्त अशी इकडे मटकी भिजत घातलेली आहे. उद्या मस्त चमचमीत अशी मला मिसळ करायची आहे. बरेच दिवस झाली बनवली नाही, तर त्यासाठी आता मटकी भिजवलेली आहे.
त्याच्यात आल्यानंतर पाणी काढते आणि ते कापडामध्ये बांधून ठेवते. म्हणजे थोडी बारीक जरी मोड आली तर त्याला थोडीशी जरी आली तरी चालतं. त्यामुळे मिसळ उद्या मस्त झणझण कोल्हापुरी मिसळ करणार आहे. कारण बाहेर जाणार 1-2-3 ठिकाणी, त्यामुळे काय उद्याचं जेवणाचा काय घाट म्हणतात, जेवणाचा काय घाट घालत बसणार नाही. पोट भरून अशी मिसळच खायची, आणखीन मग जायचं. जर घरी सगळं करत बसलं तर मग बाहेरचे पण कामं राहतात. आणि एकच दिवस मिळतो संडे, मिस्टरांना तेवढी सुट्टी असते. त्यामुळे आज मी प्रॉपर प्लॅनिंग करून ठेवते. संडेला कसं लेट उठणं होतं माझं, मी तर 9-9:30 वाजता उठते संडेला, अजिबात उठत नाही. त्यामुळे सगळं मग तिथून पुढे लेट होतं. त्यामुळे मग एकतर नाश्ता बनवायचा तो पण फुल पोट भरून, किंवा मग डायरेक्ट जेवण म्हणजे नॉनव्हेजच आणायचं काय, सकाळी डायरेक्ट जेवणच बनवायचं असं असतं आमचं. इडली केली तर पूर्ण अनलिमिटेड इडली, नंतर भात आमटी वगैरे खाल तर चालतं. तर चटकन चपाती बनवून घेते. मी तिथलं क्लास जवळ घेतलं, म्हणजे स्कूलवरून घेऊन गेले, क्लासमध्ये सोडलं. आणखीन दररोज असे 5 रुपये 10 रुपये असं द्यावं लागतं. कधी कधी घरात फळं असतील तर मी दुपारी घेऊन जाते, किंवा घरात काहीतरी एक्स्ट्रा बिस्किट फरसाणा वगैरे असेल तर घेऊन जाते. म्हणजे दुपारी तिला थोडं तिथं ती खाते. ती आणि तिची ती मैत्रीण एक होती आसावरी म्हणून, आणि तिचा भाऊ, अशी तिघं मिळून लवकर जातात. बाकीची मुलं येतात 3:30 वाजता 4 वाजता, पण हे मी डायरेक्ट नेऊन सोडते ना तिथं, त्यामुळे ती दोघांनी ही अशी मिळून 3 वाजता जातात डायरेक्ट. म्हणजे मी माझ्या फेऱ्या होऊन येत म्हणून लवकर नेऊन सोडते. परत तिकडे जावा, परत तिकडे या, महिचं पण सगळं झोपेचे टायमिंग असते, महिला झोप मिळत नाही, सगळा असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं स्वराचं असतं मी मॅनेजमेंट केलेलं आहे डायरेक्ट शाळेतून क्लासला. मग संध्याकाळी 5-5:30ला किंवा कधी कधी 6 वाजता पण मी तिला आणायला जाते. चला, आज लंचमध्ये आमच्या आहे भेंडीची भाजी, दही आणि चपाती. आदू, तुला भेंडीची भाजी आवडते? खाणार ना? तर आजचा लंच आहे असा. भाजी गरम केली, चपाती मगाशी जातानाच बनवलेली. तर मस्त असं जेवण घेते. हॅलो, हाय. चला, आता थोडी रेस्ट करायची वेळ झालेली आहे. केस पण सुकलेले आहेत. थोडासा ड्रायर फिरवला केसांच्या वरती, इकडे बघू शकता केस सुकलेले आहेत. आणि महत्वाचा आज व्हिडिओचा आपला पार्ट, मिशोचं पार्सल. चला तर तुम्हाला पार्सल दाखवते. बऱ्याच दिवसांनी ऑर्डर केलेले आहे. हे एक मागवलं होतं, फेस वॉश एक मागवला होता, आणि बीबी क्रीम मागवली होती. तर बीबी क्रीमचे काय विषय झाला काय माहित नाही. बीबी क्रीमची ऑर्डर माझी कॅन्सल झाली. परत आता मला ती ऑर्डर करावी लागणार आहे. ती आल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवणार, आणि ती लावून पण दाखवणार, काय काय त्याचं सगळं डिटेल्समध्ये माहिती देते. अगदी रिझनेबल रेटला मला ती मिळाली होती, पण त्याची ऑर्डर कशी कॅन्सल झाली मला समजलं नाही. तर चला, हे एक आहे फेस वॉश वापरायला काढलेला आहे. फेस वॉश मागवला आहे ममाअर्थचा. तो छान, त्याचा म्हणजे रिझल्ट छान आहे म्हणून, आणि स्वराला पण तो छान सूट झालाय. तर आणि खूपच छान आहे, मला तर पर्सनली खूप आवडला तो. त्यामुळे ममाअर्थचा फेस वॉश मागवला मिशो मॉलवरून, आणि हे पार्सल. तर चला, असंच मिशो बघता बघता एकदम प्राइस पण ह्याची लो होती. आणखीन म्हटलं आपलं सगळ्यावरती हे जाणार असं मंगळसूत्र आहे, सगळ्यावर मॅच होणार. तर असं बघता क्षणी आवडतं काहीतरी. आता 30 मंगळसूत्र वापरून आपल्याला कंटाळा येतो आपली रेग्युलरची. तर बघू शकताय, हे असं मागवलेलं आहे. त्या इंस्टावरती, परत ह्याच्यावरती इंस्टावरती, युट्यूब म्हणा, कुठल्याही आपल्या असते इंस्टावरती वगैरे, राजवाडी मंगळसूत्र खूप ट्रेंडिंगला आहेत. त्याच्या प्राइस पण खूप आहेत. 1000, 1500, 800, 900 अशा हे प्राइस आहेत. रजवाडी अशी लॉंग येतात, त्याला खूप छान असं डायमंडचं पेंडंट वगैरे असतं. तर तशा टाईपच हे बघू शकताय. मी पण छान असं चुडीदारवरती पण छान दिसणार, हे डिझायनर साडीवरती पण छान दिसणार आहे. आणखीन आपल्या सगळ्या साड्यांच्यावरती छान दिसणार आहे. तर चला, हे काढते मी. जस्ट मला हे सकाळी मिळालेला, आज पार्सल आले हे माझं सकाळी. तर आधी तुम्हाला मंगळसूत्र दाखवते. खूप छान आले, एकदम प्राइस लो प्राइस. हे बघू शकताय किती सुंदर ग्रीन, परत मरून कलर, आणि हे पूर्ण डिझाईन. आता ह्या ड्रेसवरती काय ते त्याचा लुक चांगला येणार नाही, जेव्हा ज्याच्यावरती घालायचं ना त्याच्यावरती त्याचा लुक छान येणार. डिझायनर साड्या म्हणा किंवा चुडीदारवरती पण छान हे दिसेल. तर असं जवळून दाखवते, एकदम तुमच्या लक्षात येईल कसं आहे मंगळसूत्र. हे वरच्या लडीची पण क्वालिटी 1 नंबर आलेली आहे, 1 नंबर. 150च्या आत आहे. मी तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की देईन खाली लिंक, मिशोवरून घेतलेलं आहे. असंच मी 2 प्रोडक्ट ऑर्डर करत होते, आणि हे मला दिसलं म्हणून मी मागवलं. तर ते फोटोपेक्षा सुद्धा सुंदर आले, त्याची क्वालिटी फोटोमध्ये जसं दिसत होतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर क्वालिटी आलेली. कानातले पण खूप छान आहेत. एखादी लेसची
किंवा आपली लेसच्या साड्या म्हणा, किंवा आता खूप छान छान साड्या, पण साड्यांच्या पण मी एवढी साडी नेसत नाही त्यामुळे माझ्या लक्षात पण येत नाहीत. पण सगळ्या साड्यांच्यावरती हे असं मॅच होणारं आहे. अगदी मला वाटते सिंपल साड्यांच्यावर पण छान दिसणार. फक्त एक सिंपल साडी, ब्लाऊज आणि हे फक्त घालायचं, बाकी काही घालायची गरज नाही. हे 2 लेसची किंवा आपली बांधणी, तेच मी मगापासून आठवायला लागले ना, बांधणीची साडी, त्या साडीवरती म्हणा, सिंपल कुठल्याही साडीवरती एक नंबर असं प्रोडक्ट. मी ते मला बघितल्यानंतर एवढं काय फोटोमध्ये छान वाटलं नव्हतं, पण ह्याचा कलर जास्त येल्लो नाही आहे, जास्त डल पण नाही, असं छान मॅट कलर आहे, म्हणजे मॅट गोल्ड आहे, रोज गोल्ड पण नाही आहे, गोल्डच आहे पण असा मॅट आहे. तर चला, मला खूप छान आवडलं. नक्कीच मी हे वेअर केल्यानंतर हे वेअर करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला साडी किंवा एखादा छान चुडीदार वगैरे घातल्यानंतर ज्या त्या आउटफिटवरती जी ती ज्वेलरी मॅच होते. तर आता हे कशावरती मॅच होतं ते तुम्हाला मी घातल्यानंतरच समजेल. ह्याची लेंथ एवढी आहे, म्हणजे तुम्हाला बाकीचं काही घालायची गरज नाही. फक्त एक साडी, छान असे कानातले पण दिलेले आहेत मीडियम साईजचे, बघू शकताय. आणखीन हे फक्त घातलं ना, आणि हातामध्ये एक एक बांगडी फक्त गोल्डनची, एक नंबर लुक होणार आहे. सो म्हटलं पार्सल सकाळी चालले तुमच्याबरोबर शेअर करूया. तर लिंक म्हणून तुम्ही मला कमेंट करा, नक्की मी तुम्हाला लिंक देईन. 150च्या आतच काहीतरी त्याची प्राइस आहे. तर चला, असा होता माझा आजचा शनिवार. आता वाजलेले 4. आता थोडंसं आदूला घेऊन झोपणार, तिची सकाळी झोप झालेली आहे, पण आता मला थोडासा असं दाढेमुळे वगैरे असं थोडंसं कणकण पण आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये आज केसांनी वॉश केले, त्यामुळे झोप तर जोरातच आलेली आहे. एक ते 1.5 तास आता मस्त झोप घेणार. 1 तासच मिळतात, 5-5:30ला परत स्वराला आणायला जावं लागतं. तर चला, थोडा वेळ झोप घेऊन. तर आजचा होता असा माझा शनिवारचा ब्लॉग. तुमच्याबरोबर थोडंफार मी शेअरिंग केलं आज काय काय. आणखीन चला, उद्या संडेचा ब्लॉग आपला स्पेशल असणार आहे, पण पाऊस पण आता जरा चालू झालेला आहे. तर चला, आता 3 तुम्हाला मागे सांगितले मी, 3 प्लॅनिंग करून ठेवले, त्यातली काय काय सक्सेस होतात बघू. आणि मग संडे स्पेशल ब्लॉग असणार, खूपच छान असा जाणार आहे. 2 ठिकाणी जाणार आहे, ते खरेदीसाठी जाणार आहे, म्हणजे 3 ठिकाणी ती खरेदीचीच आहे असंच तुम्ही समजा. तर चला, आणि मोठीच खरेदी म्हणता येईल, छोटी मोठी काय नाही, मोठी खरेदी. तर असं होता माझा शनिवारचा आजचा दिवस. तर नक्की म्हणजे तुम्हाला ह्या प्रोडक्टची, मंगळसूत्राची लिंक हवी असेल नक्की कमेंट करा. टोनरची किंवा तेलाची माहिती मी सांगितली, त्याचे जर तुम्हाला टोनर कसं बनवायचं आहे ते मागच्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेले आहेत, जाऊन चेक करा तुम्ही. जो माझा आता सध्या जास्त व्ह्यूजवरती आहे ना, की मी केसांसाठी 4 महिन्यात एवढे केस वाढले, त्याच्या खाली ते कसं बनवायचं त्याच्या लिंक दिल्या आहेत, कारण ह्याच्या आधी मी ते बनवलेलं आहे ऑलरेडी सगळी प्रोसेस. त्यामुळं त्याच्या लिंक दिल्यात, नक्की जाऊन चेक करा. असंच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू. आता झोप आलेली आहे त्यामुळे बोलायला पण काय सुचत नाही आहे पटपट. तर चला, हे पटकन दाखवूया म्हटलं तुम्हाला. छान असं, मला तर खूप छान आवडलं. हवे असेल तर नक्की लिंक म्हणून मेसेज करा. चला, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.